म्हणजे 221चा, तर म्हणजे विरोधी पक्षाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा निर्णय आणि अशा परिस्थितीमध्ये येणं हे अपेक्षा म्हणजे प्रचंड मोठं अपेक्षाभंगाचं दुःख आम्हाला आहे. बघू आता ह्याच्यातनं सावरू कसं आम्ही. नाही, मला यामध्ये एकच म्हणायचं आहे, सक्सेस शुड बी ॲक्सेप्टेड इन अ हंबल वे. आणि वी आर व्हेरी हंबल. हे हंबली आम्ही सगळं ॲक्सेप्ट करतो आहे. परंतु तुम्ही तसं म्हणाला तेही बरोबर आहे, कुठलाच पक्ष कधी संपत नसतो. काँग्रेसच्या बाबतीतही अनेक वेळा बोललं गेलं. हो सचिनजी, मला पूर्ण करू द्या ना. ठीक आहे ना, मी काय बोलते, 2 मिनटं, डोंट ब्रेक माय लिंक. तर माझं काय म्हणणं आहे की कुठलाच पक्ष कधीच संपत नसतो राजकारणात. कधी तो वर येत असतो. काँग्रेसबद्दलही अनेकदा असं बोललं की काँग्रेस संपली. आता तुम्ही म्हणता इतकं थम्पिंग मेजॉरिटीने आलो, तेही तुम्हाला कुठे मान्य नाही. मला सांगा, राजीव गांधीच्या वेळेला देखील थम्पिंग मेजॉरिटी आली होती, ती पण सगळ्या लोकांनी मान्य केली. परंतु असं हे वर उतार चढ सुरूच असतात. परंतु विद्याताईंना आणि सचिनजींना मी सांगू इच्छिते की आम्ही हंबल आहोत, आम्ही जमिनीवर आहोत आणि पुढचं सरकार हे जनतेसाठी चांगलं काम करेल, हा एवढाच लोकांना आता ज्याकडनं अपेक्षा आहे. प्रश्न एकच आहे की हे जे निर्णय आहे ह्याचं जर विश्लेषण तुम्ही केलं तर अमित शहा यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये वक्तव्य केलं होतं की 2029ला केवळ भाजपचं सरकार येणार आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला गरज सर्व वैद्य मरो, त्यातले वैद्य आता हे जे 2 होते त्यातले कोणाला ते मारणार आहेत, पहिला नंबर कोणाचा लागणार आहे आणि दुसरा नंबर कोणाचा लागणार आहे नंतर ते ठरणार आहे. त्यामुळे आता हे जरी झालं, भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून चांगला सकारात्मक निर्णय असला तरी तुमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रवादीचे जे आता अजित पवारांच्या दृष्टिकोनातून हा धोक्याच्या घंटेचा आहे. कारण आता वैद्य मरण्याची देखील प्रक्रिया सुरू होणार आहे. पण एक एक इथं इथं एक मुद्दा आहे. नाही, इथं एक मुद्दा आहे मला